मित्रांनो आज आपल्या छत्रपती संभाजीनगर मैदानातील हिंदकेसरी मैदानातील एक गट पळाला आणि त्या गटात गटपास झालेली गाडी. तर नमस्कार, काय नाव बैलाचं? शिवा. शिवाला कोणता पायरा होता? ओम. शिवा आणि ओमची गाडी पळाली. कशी गाडी पळाली बरं? एक नंबर गाडी पळाली. पब्लिकनं गाडी होती. बघा मित्रांनो, हिंदकेसरीचं मैदान आणि हिंदकेसरी मैदान म्हणलं की पब्लिक तर एकदम अपाट पब्लिक असते आणि त्या पब्लिकनं गाडी पळून कशी गाडी पळाली? बघा मित्रांनो, अंतरानं गाडी पळाली. बरं काय सांगताल, कसं नियोजन केलं आज? मित्र एक त्याच्या पहिले मी त्यांना फायनल केलं दुसऱ्याच्या मैदानात एक पाचोडला. तर मित्रांनो बघा, ओम ना, ओम आणि शिवा म्हणजे ह्याच्या आधी पण गाडी पळालेली. ओमची आणि शिवाची पण गाडी पळालेली. बघा मित्रांनो, आधीच्या मैदानाचा अनुभव हा एकदम खरोखरी कामाला आला. बरं दाताला कसं आहे आता? हॅलो दुसरा आणि ओम बोला ना. चौसा. कोणी केलं तर नियोजन म्हणले? गुलाल आहे आपल्याला. बरं काय सांगाल आजच्या मैदानाचं एकदम हिंदकेसरी मैदानात गाडी गटपास झाली, आनंद काय सांगाल? भरपूर आनंद आहे. भरपूर आनंद. गुलालच लागत होता आमच्या शिवानं आम्हाला गुलाल दिला. आजचा गटपास म्हणजे हे सगळ्यात मोठं गटपास आहे. समजा आजचं हिंदकेसरीचा गटपास म्हणजे एकदम नम्रातली गाडी. हे आपले दोस्त आहे भीमा भालेराव, त्यांना आपण प्रेमापोटी बैल दिलेले आज. तिथं आपल्याला लय मोठे पैरे होते पहिला. बरं. बघा मित्रांनो, शर्यती क्षेत्रामध्ये मैत्री पण खूप महत्वाची असते, या ठिकाणी आपल्याला समजून येतं. तर काय सांगाल आज सीमेला गाडी कशी पळाल? आता शेमीला बघू, आता शेमीचं काय. आता समजा गाडी गाडी तर भारी पळालेली आहे, भारीच पळणार आहे. गटालाच गाडी पब्लिकनं पळाली म्हणल्यास गाडी तर सीमेला एकदम सुट्टी पळाल असं वाटतंय. हो, ते भीमा भालेराव आहे, एसबीबोम ड्रायव्हर. तर आता शिवा तुमच्या पैसे आता नेमकं खरेदी केलेला आहे की घरचे घ्यायचं वाचतं? खरेदी केलेली आहे सांगोल्याच्या बाजारातून. सांगोल्याच्या बाजारातून. बघा मित्रांनो, सांगोल्याच्या बाजारातलं एकदम टॉपची खरेदी विक्री होती, त्या ठिकाणीच घेतलेला हा शिवा. बरं आता शिवाची एकदम आता तुम्ही आता आज गाडी गटात बसली म्हणजे कंटिन्यू पळणारा पहिले, तर काय सांगाल याच्या आधी कुठं नंबर केले? हॅट्रिक करून आलेले मुंबईला. मुंबईला 3 बिनजोडला. बिनजोडला पण पळालेला आहे. हो. बघा मित्रांनो, एकदम बप्पू हल्लाचा टायगर त्याच्यात 2 नंबर 3 नंबर 4 नंबर म्हणजे आदतपासून वासरू पळतंय. आदतपासून वासरू पळतंय आणि नंबरात पळतंय. बरं काय सांगाल, तुम्ही आता एक खरेदी केल्यापासून आता म्हणजे याला घेऊन काय वाटतं तुम्हाला? खूप आनंद आहे, भरपूर आनंद आहे. आमचं नाव कुठंच खाली नाही करत. याच्या अगोदर पण तुमच्याकडे बैल होता काही? सुरुवातीलाच बैल? भरपूर बैल आहे, 25 वर्षापासून बैल आहे आमच्याकडे. म्हणजे भरपूर म्हणजे तुमच्या खानदानातून शर्यतीचं नाद आहे. हो, भरपूर नाद आहे. अच्छा. मग काय सांगाल, हिंदकेसरी बैलाचं वाटतंय का? काय आता वर्षाची कृपा आहे. आताच बोलून काय उपयोग आहे, पळल्यावर होईल. आता हिंदकेसरी पेडगाव मैदान आणि आपण छत्रपती संभाजीनगरचं मैदान, याबद्दल काय सांगाल? आपल्याला पळू का म्हणजे असं आता मूळ कोणतं कारण वाटतंय तुम्हाला की त्याने आपल्याला पळू दिलं नाही? हक्काचं मैदान ते हक्काचं मैदान अच्छा. म्हणजे आमचं हक्काचं मैदान ते शेवटी आम्ही तिथं परत येऊ आणि त्याने ते जाऊन करून दिलं. पण आमच्या मी समजा कमिटीनं नियोजन करून एकदम व्यवस्थित झालं आणि हक्काचं मैदान झालं तर आम्हाला तर पुढे झालं. आम्हाला मी दुसऱ्या दारात जायचं काम नाही राहिलं. म्हणजे हे जे केलं ते ना ते योग्यच केलं आमच्या नंदीसाठी. आज आम्ही पेडगावला पैसे अभावी गेलो नसतो, आम्ही हिंदकेसरी मैदानामध्ये पळून आलो आणि आमचं बैल उजेडत आलं आणि तिकडं आम्ही पैशानं गेलोच नसतो. आता याच्यातले 100% लोक 90% लोक पैसे अभावी गेले नसते मैदानात पेडगावला, फक्त 10% लोक पैशावाले गेले असते. मग हे जे नियोजन केलंय कमिटीनं हे एकदम योग्य केलेलं आहे आणि पुन्हा बी असेच मैदान होत राहो. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी बघायला भेटते गोरगरीबाचे पण बैलांना इकडे पळता आलं, हिंदकेसरी मैदानात पळता आलं. अच्छा. बरं आता वरच्या भागातल्या पश्चिम भागातल्या म्हणजे बैला वैशिष्ट्य आणि इकडच्या भागातल्या बैलांचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? आपले बैल त्या बैलाला कधीच पाहायला ऐकत, कारण आपण हे बैल जितके हे करतो व्यवस्थित ठेवतो तेवढे ते लोक ठेवत नाही आणि आपल्याच बैलांना नाव बदनाम करते. बरं काय सांगाल, नेमकं मूळ कारण कोणतं असेल की त्यांनी आपल्याला म्हणजे बंदी घालवली? आता कसं त्याच्या पोटात दुखणं त्याला माहिती, आपल्याला काय सांगते त्याच्या पोटात काय दुख नाही. बरं बघा मित्रांनो, आपल्याला ते वरच्या भागात बंदी घातली म्हणून एक आपल्या इकडच्या पण कमिटीने एक सिद्ध करून दाखवलं की आम्ही पण एकदम मस्त हिंदकेसरी मैदान घेऊ शकतो. एकदम 100% काम केलंय कमिटीनं, त्याचे मानाव की आभार.
बघा आता हिंद केसरी मैदान आपल्या भागातलं एकदम पहिलं मैदान, तर काय वाटतंय फायनलचा फेरा उजेडात होईल का? हो 100% व्हायला पाहिजे. तसं कमिटीचे नियोजन चालू आहे एकदम व्यवस्थित 100% नियोजन पद्धत मैदान चालू आहे. मैदानाला कुठल्याही पद्धतीचं नाव ठेवू नये, कोणीच ठेवू नये इतकं पद्धतशीर मैदान चालू आहे. आता बघा आपण बघताय आता तुम्ही पण हिंद केसरी मैदान वरचे पण केले असतील, हो तर आता शिवास ना ओम कुठं कुठं पळालेला आहे आणखी? ओम प्रत्येक मैदानात पहिले आमचे जीवलग मित्र शुभम ड्रायव्हर आहे ना आमचा बैल उजेडात आणून दिला, पण काही कारणास्तव आमच्या गाडीवरती बसले नाही. आम्हाला तिथं त्यानं मन नाराज केला आमचा आज. अच्छा ड्रायव्हर का? हो म्हणजे ओमच्या आणि शिवाच्या गाडीवरचे ड्रायव्हर, हो काय कारण? ओम बैलच आहे ना उजेडात आणला. ते माहीतच नव्हतं मला त्यांची गाडी चौथ्या गटात आहे. बरं कधी गाडी यांची कुठं कुठं आणलेली? ते मी आता लोक 6-7 दिवस सांगितलं. आणि जेवढे शुभम ड्रायव्हर बसला तेवढे गाडी गुलालच राहिली. समजा गुलाला भेटतो 500. हो तसंच म्हणते ना आमच्या साईड आहे बाबा. काय सांगाल काय वैशिष्ट्य बैलाचं? कशी पळते गाडी? काय होतं एक बैल फिक्स असला ना बैलाला ताण्याने गाडी उद्या कुठं नव्हते. आता होम गाडीवर कधी असला तर गाडी देत नाही लवकर. बरं काय सांगाल दुसऱ्या या ठिकाणी नंदी आलेले आहे, तर काय वाटतं कोणी एक नंबर करेल? पहिलं कोणी सांगता येत नाही. एकही सातारा भाग नाही ते संभाजीनगर आहे. कोण नंबर करेल त्याचा भरोसा नाही. नंबरचे बैल गटाला घरी जाते कधी कधी इथं बारीक वासर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपली आदत वासर आणि एकदम ओपनचे वासर या ठिकाणी म्हणजे कोणताच बैल असा एक नंबर करेल आणि कोणता बैल एक नंबर करेल हे काही सांगता येत नाही, कारण इकडच्या बैलांची एकदम खासियतच तशी आहे. विचार करा ओपनचे बैल दुसऱ्या वासर गट काढताय पुढे ते बी खटाना पळू तरी आमचं शुभम नव्हतं असतं तर कम्प्लीट 4 छकड्याच गॅप दिला असतं पहिले. हे आमचे गुरु आमच्या जॉबनुसार काय नाव म्हणले? कॅप्टन बालाची मारा. कॅप्टन हिंद केसरी कॅप्टन बैलाचे मालक. लगेच आमचे शुभम ड्रायव्हर बसतात गाडीवर 100% आम्ही बोलावतो. शुभम दादा सगळं थोडं ते खाली देऊ पडलं. काय सांगाल मी गाडी आजच्या मैदानात जर वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर खरोखर आज इतका काही आनंद होतोय. आज आपण बेळगावला कारण गालगोटची बैल आहेत त्यांचे नंदी पळणार आहे, पण पैशाअभावी जाऊ शकत नाही, खर्च करू शकत नाही. तर आजच्या दिवसाचं जर आनंद म्हटलं तर आपल्या भाई आजी संभाजीनगरमध्ये पंढरीच बाई नंदी. बघा मित्रांनो, हे हिंद केसरी पेडगावचं मैदान हे आपल्या महाराष्ट्रातलं किंवा भारतात पंढरीची वारी असं म्हणतात. त्या ठिकाणी आपल्याला आता इथून पुढं आपल्याला पण आपलं संभाजीनगरचं मैदान म्हणलं की पंढरीची वारी असं म्हणतात. आज आपण हक्काचं मैदान झालं आणि या मैदानामध्ये कमीत कमी 7-8 जिल्ह्यापासून लोक आलेले आहेत नंदी. समजा ज्या ठिकाणी आपल्याला बंदी घातली तेवढं भरपूर गाड्या उतरल्या आणि कमिटीनं पण असं नियोजन केलं आहे कुठंच कोणालाही असं बोट दाखवायची बाजू ठेवलेली नाही. बॅरिकेड वगैरे व्यवस्थापन ते सगळं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळं कमिटीचे जेवढे काही आभार मानले तेवढे आमचे माहिती करायचे. बरं आता आपण वरच्या मैदानात बघताय की त्यांनी बऱ्याच जिल्ह्यावरती बंदी घातली आणि आपल्या आता छत्रपती संभाजीनगरच्या हिंद केसरी मैदानात कुठल्याच बैलाला बंदी नाही किंवा कोणत्याच ड्रायव्हरला बंदी नाही. या गोष्टीवर काय सांगाल तुम्ही? या गोष्टीवर सांगायचं म्हटलं म्हणजे पळणारा पळतो तो झाकत नाही. दुसरी गोष्ट त्यांनी आपल्यावर बंदी घातली हे त्यांचा प्रश्न, का घातली ते आपल्याला उल्लंघन केलेलं नाही. आणि दुसरी गोष्ट आपण जे मैदान ठेवलं आहे तर हे मैदान अखंड भारतातले जरी आले तरी त्यांच्यासाठी आपण वाट ठेवलेली त्यांना भाऊ तुम्ही पण या आनंद घ्या जो, कारण त्यांना आपण बंदी घातलेली. मुंबई असेल कराड सातारा असेल पण सगळ्यांना आपण चान्स दिलेला आहे आणि त्यांची एक पावती पण नाही ठेवली म्हणजे समजा दुसऱ्या वरच्या भागातल्या त्यांना पावती पण नाही, फ्री आहे. बघा मित्रांनो, मला देखील माहिती नव्हतं की एकदम असं ज्या ठिकाणी फक्त बंदी घातली समजा आपल्या भागातल्याला फक्त पावतीचा प्रश्न आहे. हो हो आपल्याच भागातल्याची पावती आहे. वरच्या भागातल्या गाडीला पावतीचा विषय. बघा मित्रांनो, वरच्या भागातल्या कोणत्याच गाडीला पावती नाही, बिना पावतीची गाडी पळणार ती. हो चालते. शुभेच्छा तुम्हाला. सेमीला गाडी एकदम चांगली पळणार आणि फायनलचा फेरा 100% गाडी उतरवते.